किती वेळ झाला लेका तात्या गेला आलाच नाही ना. का फोडली का लेका भांडणा गिडण्यात त्याली गाडी. मला तर तसंच वाटू राहिलं. फोन लावून विचारणं काय बरं किती वाजले तर किती वेळ झाला लेका. किती वेळ तर बसलो आपण त्याच्या घरापाशी. त्याच्या वस्तीतले लोक काय चांगले आहे काय. पुरे एकच होते ते. असं काही झालं का. हो त्यानं पाहिलेले का मालदारवाली पोरगी. जमलं त्याचं काम. तात्या काय सारख्या सुद्याला देऊन नव्हता राहिला ना. गेली आता पळून. आता बसते भोमलत. टेन्शन मध्ये गाडीच ना हरपून टाकन तो. अबे लेका 4 वाजले ना. 10 वाजता नेलतीन लेका त्यानं गाडी सकाळी. काही समजून नाही राहिलं. मला वाटू राहिलं का गाडी गिडी हरपली का राजा. अबे मोबाईल आणि त्यापाशी लाव ना फोन. काय टाइमपास करू राहिला. लाव फोन लाव. विचार कुठं आहे तर. काय गाडी काय हरपून टाकन बसशील का मग. पहिलेच लेका त्या 40,000ची गाडी घेतली रे. हॅलो तात्या कधी येतं बाबा. मला गाडीचं काम आहे ना. या ना लवकर. काय टाइमपास करू राहिले. अरे मा बाबाचे फोन येऊ राहिले ना घरी ये म्हणून लवकर. मेडिकल मध्ये जायचं आहे म्हणते. या बरं लवकर गाडी घेऊन. अरे तात्याने बोलू राहिलो मी. शांता काकू बोलू राहिली. हा बस रस्त्याने येऊ राहिली. थांब जरासा. एवढी गडबड नको करू. अबे लेका सोन्या तात्याच्या बायकोनं उचलला फोन. भल्ली गरम होती लेका ते. काहीतरी भांडणं झाले वाटते. लय मोठे भांडणं झाले वाटते बाबा. काय माहित मारामारी झाली काय तर. मारामारी होईनच नाही काय. बदमाश लोक आहेत ते आहेत ते काय. झोडपला चांगलं यायले. मला तर असं वाटलं नवरा बायकोले. तात्याले तात्याच्या बायकोले आल्यावर माहीतच पडते आता. काय म्हणे गाडीचा आवाज गिवाज आला असेल ना मोबाईलवर. अबे नाही लेका गाडी गिडीचा काही आवाज नाही आला. मला तर वाटते लेका गाडी तिथे राहू दिली आहे ना. आता आल्यावर माहित पडन. आणि त्याला काय हाबड फुटली लेका गाडी फुटली. मला असंच वाटू राहिलं. झालं आता मा बापाले माहित झालं तर मा बाप नाही सोडत कधी. पहिलेच लेका कर्ज फर्ज करून लेका इकून तिकून बचत गटाचे पैसे काढून लेका आईनं मी गाडी घेतली. थांब तू असे निगेटिव्ह विचार नको करू. असं गाडी गेली. थांब आल्याशिवाय काय माहित पडते काय. हो तात्या इकडेच आहे म्हटलं आम्ही. गाड्याची गाडी कुठे गेली. अरे तात्या माझी गाडी नेलतीन तुम्ही का. लक्ष नाही का तुमचं. 10 वाजता नेलतीन तुम्ही. यामा कुठं नेली बाबा. कुठं ठेवली. अरे राजा तिथंच राहिली वाटते का. अबे अरे यार. अरे तर कुठं एरियाचं नाव घेऊ तर माहित असेल ना. कामट्यावर राहिली राजा गाडी. माझ्या लक्षच नाही राहा राजा. कामट्यावर राहिले का गाडी त्याली ठेवली. अरे का तात्या सकाळीच लावून गेलता का बाबा. आणली त्याची गाडी. तिथून जर फोडफाड केली आणि काही झालं तर मग चोरी गेली तर काय करशील. फोडफाड म्हणजे रे काय म्हणणं झालं. आम्ही काय कुठं गेलतो तुला माहिती आहे का काही. आमच्या भांडण घेणं झाले का फोडफाड म्हणून राहिला तू. तुला माहिती आहे का आम्ही कुठे गेलतो तर. नाही फोडफाड म्हणजे असं म्हणून राहिलो. गाडी तिथं लावून ठेवली आणि इचक पोट्टे ना गोटे गिटे मारले. माहित नाही का इचक पोट्टे कसे राहते तर. पेट्रोल काढलं त्याचं. नाही तर चोरी गिरी गेली तर काय करण बिचारा तो. काय तात्या जा आणून द्या त्याची गाडी जशी नेली तशी. चाबी गाडीला काय वाटते का आहे तुमच्यापाशी. नाही लेका विकाशा चाबी त्याले जायबे लेका गाडीले. अबे जायले का तू कामट्यावर घेऊन येले का. मी नाही येत. मला गडबड आहे. मायला पाय दुखू राहिली. मी पैदल आलो तिकून. जा ना तुम्ही दोघं चालले या. जा सोन्याची गाडी घेऊन जा इकून आणि तिकून त्याली गाडी घेऊन ये. जाय लागीस तर मी काय काही झालं तर भरपाई देऊन देईन. जाय आज मी लय गडबडीत आहे रे. जाय तुम्हीच जाणं तात्या त्याच्यासोबत. माले काय पायाला तरात देऊ राहिले फालतूचे. चला घरी चला तुम्ही गुपचाप. घरी काम आहे पहिले. राहिला तिथं महत्वाचं काम आहे त्याच्यासोबत चालले काय. जा रे बाबू जा. आजच्या दिवस जा. त्रास नका देऊ तात्याले. ऐकत जाय कांडा. सोन्या आण त्याली गाडी. आपणच जाऊन दोघं घेऊन येऊ. बस 5 मिनिटात आणतो गाडी. हा चल बस रे पटकन विकाशा. बस बरं टाइमपास नको करू. चल बसला काय. चल मार किक मार पटकन. चल बरं यार. गाडी फाडी अधिक गायब पुन्हा तर बस. अरे विकाशा तात्या तर पुरा टेन्शन मध्ये आहे रे बाबा. पोरगी गेली तर चांगला लेका योग आला होता. देऊन नव्हती द्यायला पाहिजे का. चवणे करू आला तात्या. सरकारी नोकरीवाला पाहिजे. शेती पाहिजे. वाडी पाहिजे. कायले चवणे करायला पाहिजे. गेली ना आता पळून. अरे बाबा सोनिया पण काय गॅरंटी होती ते. का लग्न जुळल्यावर राहत होती म्हणून. आणि लग्न जुळल्यावर सगळं झाल्या गेल्यावर आणि नंतर मग तिने तिसरा पाय काढला असता तर मग काय करत होते. त्याच्यापेक्षा आता गेले तर बरं झालं ना बाबा. काय वाटते तुले. माहित नाही का तुले आता कसे प्रकरण होऊ राहिले तर. तरी ले काय. अबे गाडी कुठं आहे त्याली. गाडी तर नाही दिसू राहिली इथं. पत्ता बरोबर दिला होता ना. विचार बरं तात्याला कुठं आहे तर. गाडी तर नाही आहे म्हणा बाबा इथं. अबे ले का बे गाडी नाही भेटली ना. माझ्या बापले मारन मले.
खाली तर उतर गाडीच्या, इकडे तिकडे लावली असन तर इथंच लावून काय घरापाशी भांडणं झाले ना त्याचे. एक काम कर सोन्या, मी इकडे पाहतो, तू तिकडे पाय. हा हा ठीक आहे ठीक आहे. हे घर माहित आहे का तुला मागचं कोणाचं होतं? कहून कोणाचं होय? त्या घेतलं का बा इकत? अबे नाही ना बे, तात्याच्या जवळजवळ आहे ना नवीनवाल्या, हेच तर घर होय ते. हाव का बे, हे होय का ते घर? जाऊ दे ना यार, झालं ते झालं. पहिले आपली गाडी पाहिले का? गाडी महत्वाची आहे आपल्याला सध्याच्या घडीले. कुठं गेली रे बा, दिसून नाही राहिली. आता नेली नाही वापस तर बस वांद्यातच काम आहे. भेटली रे बा, भेटली रे भाई RX 100. बस बाबा, याच्या नंतर नाही येत मी तात्याले. त्यात आता बस कशी करून टाकली रे बा, कायच्यात नेली. अरे भेटले रे सोन्या, भेटले रे. घरामागे ठेवली होती तात्यानं. पाय बरं झालं कोण नेली नाही, चाबी बी त्यालेच होती. ये लवकर ये, आपल्या तिथे ये जिथं मला सोडलं होतं त्या पोट्ट्याच्या घरापाशी ये लवकर. चल घे आपल्या घराकडे, घे पटकन. मला तर वाटलं बस बाबा आपण गाडी घ्यायला येतो झोडपे खातो राजा. पण गावात तर काही लोक दिसून नाही राहिले, माहीतच नाही वाटते लोकायले. सुदामाच्या पोट्ट्यानं पोट्टी आणली म्हणून तात्याची पळून. म्हणले का सोन्या, पोरीनं पोरगा तर चांगला पाले पाहिजे होता. तिच्यात देखताले का दारू पेटेल का तो पांठेल्यावर मोहन दादाच्या. अरे तात्याची पोट्टी सिगरेटा पेते तर मग काय रे बा. हा दोघं तसेच भेटले ते. चल बरं पटकन ये, चल घराकडे काम आहे आधी. पेट्रोल गिट्रोल टाकलं होतं तात्यानं का फुकटातच धुवून घेतली गाडी. पहिलेच तर त्या गाडीला ॲव्हरेज नाही. आता मी एक टोला दिला होता का म्हटलं गाडी ढकलत याची पाळी येऊ शकते, टाकून देता पेट्रोल. आता गडबडीत गेला तो माणूस, पोरगी गेली पर्यंत तो त्याच्याच चक्कर मध्ये विचारामध्ये नसन टाकलं. जाऊ दे, गाड्या ठेवून ये. हा गाडी ठेवून ये, इथंच भेटू आपण लवकर मोहनदाच्या पांटेल्यावर जाऊ. अरे येते का नाही येत रे बाबा हा विकाशा, काय किती वेळचा आलो बी लागली. त्याचं घर जवळ आहे बरं. चल आलो मी. चल बरं पटकन मोहनदाच्या पांडेल्यावर चल.